तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर हे दृश्य सुद्धा आपण पाहतोय। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। आळंदीमध्येच विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। संग्राम भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी ही शाईफेक केलेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। तसंच मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा लवांडे यांनी म्हटलेलं आहे। तर आचार्य तुषार भोसले भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। तुषारजी, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितच असं आहे की गेल्या महिन्याभरापासून हा विकास लवांडे नावाचा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातल्या पूज्य आणि महत्वाच्या संतांवर अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका करत होता। ज्या पूज्य लोकांवर हा संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला आहे, त्यांना सातत्याने घुसखोर असं संबोधून त्यांचे बॅनर पोस्टर अतिशय घाणेरड्या पद्धतीने व्हायरल करत होता। ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्यावरती एकेरी भाषेत बोलणं, त्यांना घालून पाडून बोलणं, त्यांचा उपमर्द करणं हा प्रकार सातत्याने सुरू होता। आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट या व्यक्तीविरोधात तयार झालेली आहे आणि त्यातनंच या संतापाचा कुठेतरी उद्रेक झाला आणि त्यातनं हा प्रकार घडलेला आहे। पण या निमित्ताने शरद पवार त्यांच्या बगलबच्च्यांना आवरतील आणि महाराष्ट्रातल्या पूज्य संतांचा अपमान करण्यापासून रोखतील अशी अपेक्षा आपण करूया। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर हा व्हिडिओ विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाईफेक झालेली आहे। दरम्यान त्यांनी या संदर्भात संग्राम भंडारे यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप केला आहे।